नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक पद्यपाठ बघणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे आभाळाची आम्ही लेकरे. आणि तुम्हाला इथे चित्र सुद्धा दिसतंय बघा. काही मुलं एकमेकांचे हात धरून उभे आहेत. सगळ्यात आधी ह्या पद्यपाठाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना समजून घेणार आहोत. आभाळाची आम्ही लेकरे हा जो पद्यपाठ आहे, हा पद्यपाठ लिहिलेला आहे वसंत बापट यांनी आणि त्यांचा कालावधी आहे 1922 ते 2002. प्रसिद्ध कवी, त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबड कतबडक, फिरकी, बालगोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. या प्रस्तावनेमध्ये आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, की वसंत बापट हे अतिशय नावाजलेले प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे वेगवेगळे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रवास वर्णन सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहे. बालवाङ्मय सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी एक थोडंसं वेगळं नाव असलेलं त्यांचं बालवाङ्मय बघा, अ ब ड क त ब ड क. हे लहान मुलांच्या अनुषंगाने आकर्षून घेणारं नाव आहे. किंवा या ठिकाणी त्यांनी दिलंय बघा, चंगामंगा, त्याच्यानंतर फिरकी आणि बालगोविंद हे त्यांचं आहे बालवाङ्मय. लक्ष देतंय. आणि 12 गावचं पाणी नावाचं त्यांचं प्रवास वर्णनाचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. पण सगळ्यात जास्त ते काय म्हणून नावाजलेले आहेत, तर कवी म्हणून नावाजलेले आहेत. आणि वेगवेगळे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. मग 11वी दिशा हा संग्रह असेल, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, त्याच्यानंतर मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी असे वेगवेगळे कविता संग्रह, काव्य संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. या पद्यपाठामध्ये, या कवितेमध्ये कवी आपल्याला काय सुचवत आहेत ते त्यांनी पुढच्या परिच्छेदामध्ये आपल्याला समजावून दिलेलं आहे बघा. काय म्हणतायत, की सर्व माणसं निसर्गाची लेकरं आहेत. लेकरं म्हणजे बाळ, मुलं. या माणसातील श्रमिकांमध्ये, म्हणजे आपण सगळी जी कष्टकरी जनता आहोत, लोक आहोत, या श्रमिकांमध्ये कोणतं नातं आहे, माणुसकीचं नातं आहे. आणि ते नातं कसं आहे, अभंग. अभंग याचा अर्थ जे कधीही भंग पावत नाही, जे कधीही मोडकळीला येत नाही, असं हे माणुसकीचं नातं आपल्या समाजातल्या श्रमिकांमध्ये म्हणजे माणसांमध्ये आहे. त्याच्यामुळे काय आहे, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाहीये. मग तो भेदभाव जाती धर्माचा असेल, वर्णाचा असेल, गरीब श्रीमंत असा असेल, असा कोणताही भेदभाव नाही आहे. कारण आपल्या सर्व श्रमिकांमध्ये माणुसकीचं नातं आहे. प्रस्तुत कवितेतून कवीने हाच मानवतावादी म्हणजे माणुसकीचा उदात्त विचार आणि संदेश दिला आहे. हाच माणुसकीचा उदात्त संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि ही कविता कोणत्या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, शिंग फुंकिले रणी. खरोखरच हा पद्यपाठ शिकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की ह्या कवितेमधनं
आपण सारेजण एक आहोत, या आभाळाची, या निसर्गाचीच लेकरं आहोत, हे कवीने अतिशय समर्पक शब्दात आपल्याला पटवून दिलेलं आहे. चला तर मग आपण आता प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया बरं का. काय म्हटलंय कवितेच्या सुरुवातीला? कवितेच्या सुरुवातीला कवी आपल्याला म्हणतात, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. वा, किती छान सांगितलंय बघा. कवी सुरुवातीला काय म्हणतात, आभाळाची आम्ही लेकरं आहोत. म्हणजे हे जे आकाश आहे त्या आकाशाची आम्ही बाळं आहोत. आणि काळी माती आमची आई आहे. काळी माती म्हणजे या ठिकाणी शेत, अशा ज्याच्यातनं, ज्या काळ्या मातीमधनं आपल्याला धान्य मिळतं, पिकं मिळतात, अशी ही जी काळी माती आहे ती आमची कोण आहे? आई आहे, माता आहे. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आमची जात वेगळी नाहीये, हा या जातीचा तो त्या जातीचा असा भेदभाव आमच्यामध्ये नाही. कारण आम्ही सर्वजण या निसर्गाची, आभाळाची लेकरं आहोत, बाळं आहोत. त्याच्यामुळे जात वेगळी नाही, त्याच्यामुळे आमचा धर्म सुद्धा वेगळा नाही. हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा ख्रिश्चन आहे, असा कोणताही भेदभाव आमच्यामध्ये नाही. तर आम्ही सर्वजण या आभाळाची लेकरं आहोत, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकच आहोत. हा या जाती धर्माचा, पंथाचा असा भेदभाव आमच्यात नाही. कारण ही काळी आईच, ही काळी मातीच आम्हाला काय देते आहे? सर्वांना पिकं देते, धान्य देते, आणि त्याच्यावरच आमचं पालन पोषण होतं आहे. तर आम्ही वेगवेगळे कसे? म्हणजे एकजुटता, एकरूपता, समरूपता, समानता या कडव्यामधनं कवीने सांगितलेलं आहे. पुढे कवी काय म्हणतात बघा, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. बघा, एक 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 शब्दातनं, अतिशय सोप्या सोप्या शब्दातनं त्यांनी परत परत काय अधोरेखित केलेलं आहे, काय समजावून दिलेलं आहे, की आपण सर्व एक आहोत हो. आपण सर्वजण निसर्गाची, या आभाळाचीच बाळं आहोत. मग आपल्यामध्ये भेदभाव कसा काय? आता ह्या कडव्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती. वस्ती म्हणजे राहण्याचं ठिकाण, कष्टकरी, काम करणारे. काय म्हटलेलं आहे, या श्रमरूपी गंगेच्या काठावरती. श्रमगंगा या शब्दाचा इथे अर्थ काय घ्यायचा आहे? श्रमरूपी गंगा. गंगा नदीला आपण अतिशय महत्वाचं मानतो, बरोबर आहे. मग ही श्रमरूपी जी गंगाच आहे, तिच्या तीरावरती म्हणजे तिच्या काठावरती आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे. म्हणजे आम्ही या श्रमरूपी गंगेच्या काठावरती सगळेजण एकत्र मिळून राहतो. आमची वस्ती आहे म्हणजे आमच्या राहण्याचं ते ठिकाण आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केलाय सोप्या भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, की कष्ट, श्रम आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत. कष्ट केलेच पाहिजेत. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळे नाही. आणि नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, की आमचं नाव वेगळं नाहीये, आमचं गाव पण वेगळं नाहीये. एकच ठिकाण, श्रमरूपी गंगेच्या तीरावरती असलेली आमची वस्ती, हेच आमचं ठिकाण आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला निराळं नाव पण नाहीये किंवा निराळं गाव पण नाहीये. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यामधनं सुद्धा एकोपा किंवा भेदभाव नाही, हेच प्रतीत होत आहे. आता तिसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलंय बघा, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. बघा, एक 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 कडव्यामधनं अतिशय अचूकपणे कवी काय उलगडून दाखवत आहेत, की आपल्यामध्ये भेदभाव नाही, आपण सर्व या आभाळाचीच लेकरं आहोत. लक्षात येतंय? आता याच्यात काय म्हटलंय बघा, इमान आम्हा एकच ठावे. ठावे म्हणजे ठाऊक असणे. इमान म्हणजे ज्याला आपण प्रामाणिकपणा म्हणतो, बरोबर आहे, तो प्रामाणिकपणा. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, की इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. आमचं इमान एकच आहे, बरोबर आहे, किंवा आमची निष्ठा एकच आहे. काय आहे ती निष्ठा? की कष्ट करून, घाम गाळून आम्हाला काम करायचं आहे. म्हणजे आम्हाला कष्ट हे अतिशय प्रिय आहेत. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही.
आमचा मार्ग एकच आहे, कष्ट करून जे आम्हाला मिळेल त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. भरपूर पैसे पाहिजेत, भरपूर सुखसुविधा पाहिजेत म्हणून कुठलंही अनैतिक काम, कुठलंही वाईट काम, कुठलंही असत्य काम आम्ही करणार नाही. तो मार्ग आम्ही निवडणार नाही. आमचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे कष्ट करून, घाम गाळून काम करायचं आणि त्याच्यातनं जे मिळेल तोच आमचा स्वर्ग आहे, असं आम्ही मानणार आहोत. म्हणजे बघा कष्टाचं महत्त्व आणि ते प्रगट करताना, ते सांगताना त्यांनी असं सूचित केलेलं आहे कवींनी, की आपल्याला या कष्टकऱ्यांच्या मार्गावरनच जायचं आहे. कष्ट महत्त्वाचे. एका रात्रीत श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. तो आपला मार्ग नाही. असं जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. स्वर्ग म्हणजे एक सुखाची कल्पना या ठिकाणी कवीनी केलेली आहे, की तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही म्हणजेच काय? तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. पण कवी काय सांगतायत? आमची निष्ठा मात्र एकच आहे, ती म्हणजे घाम गाळून काम करायचं आणि हाच आमचा मार्ग आहे आणि तो आमचा मार्ग असल्यामुळे आमचा स्वर्ग सुद्धा वेगळा नाहीये किंवा आमची सुखाची कल्पना सुद्धा वेगळी नाहीये. इमानाने कष्ट करून काम करणं हेच आमचं एकमेव कर्तव्य आहे. हाच आमचा एकमेव मार्ग आहे. लक्षात येतोय ना अर्थ विद्यार्थी मित्रांनो? चला. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. पुढे ते असं म्हणतात, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. वा, काय सांगितलंय बघा. आता ह्या कडव्यामध्ये माणुसकीच्या नात्याचा उल्लेख केलेला आहे. आमच्यामधलं जे माणुसकीचं नातं आहे, मानवतेचं नातं आहे, ते नातं कसं आहे? अभंग आहे. हे मानवतेचं अतूट नातं, अभंग, कधीही भंग न पावणारं जे नातं आहे ते आम्ही जपतो. आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच अमुचे भाग्य विधाते. म्हणजे कुठली तरी पत्रिका बघून हा ग्रह, तो तारा असं न मानता किंवा कोणतरी येईल आणि माझ्यासाठी काहीतरी चांगलं करेल आणि मी आयतं बसून खाईन, असा विचार आम्ही करत नाही. कारण आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. म्हणजे आम्हीच आमचं भाग्य घडवणार आहोत. आम्हीच आमचं नशीब घडवणार आहोत. आम्हीच आमचं जीवन घडवणार आहोत. कोणतरी येईल आणि मला मदत करेल आणि मग माझा उत्कर्ष होईल, हा विचार मानणारे आम्ही नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. काय सुचवायचं या वाक्यातनं? की आमचा वेगळा पंथ नाही, आमचा वेगळा संप्रदाय नाही, आमचा वेगळा समूह नाही आहे आणि माणुसकी हाच आमचा पंथ आहे. आम्हा संत वेगळा नाही म्हणजेच या परता दुसरा साधू पुरुष किंवा संत नाही. कोणता संत नाही? माणुसकी. माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि माणुसकी हाच आमचा संत आहे. मानवतेचं नातं हाच आमचा मार्ग आहे. मानवतेचं नातं हाच आमचा संत आहे. वा, किती छान सांगतायत ना कवी. आता शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. कोटी कोटी हे बळकट भाऊ भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. काय म्हटलेलं आहे बघा. कोटी कोटी हे बळकट बाहू, बाहू म्हणजे हात या ठिकाणी आपल्याला समजायचं आहे. मग हात, भुजा असा त्याचा अर्थ आहे. जी कोटी कोटी जनता आहे आपल्या देशातली, कोट्यवधी ही जी जनता आहे, भारतीय लोक आहेत, त्या भारतीयांच्या, त्या लोकांच्या मजबूत हातांनी, बळकट हातांनी आपल्याला काय करायचं आहे? नवीन समाज निर्माण करायचा आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढून न्यायचा आहे. जगन्नाथाचा रथ ओढून नेणं म्हणजे कुठल्या तरी रथाचं नाव जगन्नाथ आहे असं नाही आणि तो ओढायचा आहे असं नाही. जगन्नाथाचा रथ ओढणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ होतो सहकार्याने काम करायचं आहे. म्हणजे सहकार्याने काम करून, जगन्नाथाचा रथ ओढून म्हणजेच सहकार्याने काम करून आपले हे जे कोटी कोटी भारतीय बांधव आहेत, भारतीय लोक आहेत, त्यांच्या मजबूत हातांनी नवीन समाजाची निर्मिती करायची आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी पुढे म्हटलंय, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आमची इच्छा, आस म्हणजे इच्छा, आमची इच्छा काही वेगळी नाहीये. आमचा ध्यास, आमची महत्वाकांक्षा, आमचं ध्येय काही वेगळं नाहीये. ते एकच आहे. ते कोणतं आहे? की सगळ्यांनी मिळून सहकार्याने काम करून आपल्या भारत देशातील ही जी कोटी कोटी जनता आहे
ती स्वतःच्या बळकट भाऊंनी, स्वतःच्या बळकट हातांनी नवीन समाज निर्माण करणार आहे आणि समाजाला, आपल्या भारत देशाला प्रगतीपथावरती घेऊन जाणार आहे. हेच आमचं ध्येय आहे, हीच आमची इच्छा आहे. म्हणजे एकजुटीने सामाजिक कार्य करणं, एकोप्याने सर्व समाजामध्ये सलोखा निर्माण करणं, भेदभाव नष्ट करणं, भेदभाव न मानणं, असा सगळा मौलिक विचार, उपदेश आपल्याला या कवितेमधनं अचूक पद्धतीने कवी वसंत बापट यांनी उलगडून दाखवलेला आहे. म्हणजे समरी किंवा सारांश या कवितेचा काय सांगता येईल, की आपण सारेजण या आभाळाचीच लेकरं आहोत. या काळ्या मातीने जे दिलेलं धान्य आहे त्याच्यावरच आपण पोसले जात आहोत. मग निसर्ग जर का भेदभाव करत नाही, निसर्ग जर का आपल्याला एकसारखी लेकरं बाळं मानत आहोत, तर आपण आपल्यामध्ये भेदभाव कशाला करायचा? तर आपण आपल्यामध्ये भेदभाव करायचा नाही आणि मानवतावाद, माणुसकीचं नातं जपायचं आणि त्या नात्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं, कष्टाला किंमत द्यायची, नवीन समाज घडवण्यासाठी प्रयत्न करायचा, असा सर्व चांगला विचार आपल्याला या कवितेमधनं विद्यार्थी मित्रांनो मिळालेला आहे. आणि म्हणून या जर का चित्राकडे तुम्ही नजर टाकली तर निसर्गाच्या पार्श्वभूमीवरती बघा, शेत तुम्हाला दिसतंय, सूर्य दिसतोय, आकाश दिसतं आहे आणि खाली ही सगळी वेगवेगळ्या स्तरातील मुलं एकमेकांचा हात धरून उभी आहेत. म्हणजेच ही मुलं काय आहेत? प्रतीक आहे आपल्या सर्व भारतीय लोकांच्या वतीने मांडलेलं, की आपण सर्व भारतीय एकच आहोत. कळलीये कविता विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आभाळाची आम्ही लेकरे हा जो पद्यपाठ आहे, हा पद्यपाठ समजावून घेतला. तुम्हाला जर का हा पाठ आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.